रोहित, अशी अरेरावी करून बिझनेस होत नसतो. समोरच्याचा विश्वास संपादन करायचा असतो. कुणाचा स्वाभिमान दुखावून आपण कधीच मोठे होत नसतो. अगं पण आई, प्रत्येक वेळी आपणच का मागे यायचं, का वाकायचं? हे बघ, तू एक मोठी बिझनेस टायकून आहेस, नयनतारा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीण आहेस तू. मग आपण झुकतं माप का घ्यायचं आई? रोहित, तुला काय वाटतं, हा बिझनेस काय एका रात्रीतनं उभा झालाय? तुझ्या बाबांनी मी कित्येक वर्ष मेहनत केली, दिवस रात्र एक केलंय. तुला माहितीये, हजारो लोकांना जोडलंय आम्ही. रोहित, मी कायम माझ्या टर्म्स अँड कंडिशन्सवरती काम केलं, पण कधीच कोणाचा अपमान केला नाही. असं अनेक वेळा होतं की आपल्याला आपल्या क्लायंट्सच्या टर्म्स अँड कंडिशन्स पटत नाहीत, पण म्हणून त्यांना अशा दाखवून द्यायच्या नसतात. त्यांना पटवून द्यायचं असतं, त्यातनं काहीतरी मार्ग काढायचा असतो जो दोन्ही कंपनींच्या फायद्याचा आहे. रोहित, काही असलं तरी ते आपले क्लायंट्स असतात. त्यांचा विचार करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि खरं सांगू का तुला, कुठलीही कंपनी कुठल्या एखाद्या प्रॉडक्टमुळे मोठी होत नसते. ती मोठी होते माणसं जोडण्याने. आणि म्हणूनच सगळ्यात पहिले आपण माणसं जोडायला शिकलं पाहिजे. दिस इज द की टू बिझनेस. आय होप यू अंडरस्टूड दिस. रोहित, उद्या ऑफिसमध्ये कुठल्या कुठल्या इम्पॉर्टंट मीटिंग्ज आहेत त्याचे मेल मला फॉरवर्ड करून ठेव. ज्याही महत्त्वाच्या मीटिंग्ज आहेत त्या मी स्वतः अटेंड करेन. आई, अगं तू कशाला मीटिंग अटेंड करतेस? हे बघ, ऋषीने आधीच तुला काही कमी त्रास दिलेला नाहीये. मी हँडल करतो ना सगळ्या मीटिंग्स. हे बघ, तुला अजून त्रास नको व्हायला. आय ट्रस्ट यू. पण खरं सांगू का, मला हा त्रासच कमी करायचा आहे. काय मन रिकामं राहिलं ना की खूप त्रास होतो मला. आणि असं वाटतं की ऑफिसमध्ये येईन, काम करीन, माझं लक्ष जरा डायव्हर्ट होईल. सो डोंट वरी, मी उद्यापासून ऑफिसला येते. आता आईला कशाला यायचंय परत ऑफिसला? आत्ता कुठे माझ्या हातात सगळं येत होतं आणि परत ही मध्ये आली कडमडायला. ऋषीने तिकडे गावाकडे काहीतरी मोठा गोंधळ घालायला हवा, तरच आईचं लक्ष परत तिकडे डायव्हर्ट होईल. काय झालं? ऋषी सर, हे काका जे म्हणले ते जर आपण खरं मानलं तर याचा अर्थ माझ्या आईला फसवणारा आणि तिचं घर जाळणारा माणूस माझा बास होता. म्हणजे माझ्या आई आयुष्यभर माझ्या बापासून लांब पळत होती आणि त्याच्यामुळे तिने आयुष्यभर माझ्यापासून हे सत्य लपवलं. अहो नाही, आई म्हणली होती का माझा बाल एक भारी माणूस होता म्हणून. कमी हे बघ, तू असा विचार करू नको. काय ही माणसं फक्त चर्चा करतात आणि चर्चा आणि वस्तुस्थिती याच्यात फरक असतो. आपण आधी आपले प्रूफ शोधू आणि मगच आपलं मत बनवूया. कुठं सापडणार आहे प्रूफ? सीता साहेबाबद्दल माहिती मिळणं खूप गरजेचं आहे आणि ती माहिती फक्त 3च लोकांना होती: आबा, आई आणि तो माणूस स्वतः. अनफॉर्च्युनेटली आबा आणि आई नाही येत आता, सो आपल्याला तो माणूसच शोधून काढावा लागणार आहे. कुठं सापडणार आता तो साहेब? चहा घे, बरं वाटेल तुला. ऋषी सर, तुम्ही माझ्यासाठी एवढं करायला, वन करत गावोगाव माझ्या संग फिरताय. लढाई माझी आहे ना, तुम्हाला त्रास होतो.
हे बघून मला नाही चांगलं वाटत. आणि हा मी विचारेन म्हणत होतो राहिलं. खरं नयनतारा मॅडमनी तुम्हाला इकडे यायची परमिशन कशी काय दिली? तू जर आज या घराच्या बाहेर पाऊल टाकलंस तर या घरचे दरवाजे तुझ्याकरता बंद होतील. पाऊस खूप छान पडतोय ना, छान थंड झालंय वातावरण. मी विचारलं ते सांगा की. केलं मी मॅनेज, एवढं काय त्यात. आबाची नात ना तू? होय. अगं मी सुहास, मी तुझ्या आबाचा दोस्त आहे. का आजोबा बसा ना, बसा हा. बसा प्लीज. दादा एक चहा घ्या ना अजून. नको नको चहा नको. बसा बसा की. होय, मला कळलं तुम्ही गावभर माहिती विचारत होता, म्हणून मी तुम्हाला हुडकत आलो इकडे. माझ्याकडे गोष्ट आहे तुम्हाला दाखवायला. थांबा. हे बघ, आओ हे तर माझ्या आबांचं अक्षर आहे. म्हणजे तू ओळखलंस? होय. अहो म्हणजे आबा वाळिंज गावात जे पत्र पाठवायचे ते तुम्हाला पाठवायचे. होय, नेहमी मला पत्र पाठवायची. ओ ते पत्र बघा, प्रत्येक पत्रात तारीख वेगळी आहे. आणि त्यांचा नेहमी एकच प्रश्न असायचा, साहेब आले होते का? गौरीच्या नवऱ्याची काही खबर मिळाली का? म्हणजे आबा माझ्या बाला हुडकत होता. त्यांनी कवाच माझ्या बा परत येण्याची आशा सोडली नव्हती. आबानं गौरीला कधीच एकटं सोडलं नाही. बघ कसं आहे ना, शेवटच्या दिवसापर्यंत त्याला एकाच गोष्टीचं वाईट वाटत होतं, त्याला गौरीला न्याय मिळवून देता आला नाही. आजोबा तो साहेब कोण होता, त्याचं नाव काय, गाव काय, त्याची ओळख काय, काहीतरी एखादी खूण वगैरे काहीतरी माहिती असेल तुम्हाला? हा, तसं काही आठवत नाहीये. तर आम्ही सगळे त्याला साहेब साहेबच म्हणायचो. हा, आबा गाव सोडून गेल्यावर तो साहेब एक दोनदा गावात आला होता आणि गौरीची विचारपूस बी करत होता. माझी आणि त्याची काही गाठभेट झाली नाही, थोडक्यात चुकामुक झाली बघा. म्हणजे माझा बा आईला हुडकत होता. म्हणजे तो वाईट माणूस नव्हता.